श्रीवर्धमानमर्हन्तम् नत्वा बालप्रबुद्धये विरच्यते मितस्पर्श संदर्भन्यायदीपिका। श्री अभिनव धर्म विषयमूर्ती विरचित न्यायदीपिका विचार विसागर महाराजांनी अध्यात्म न्यायदीपिका रूप भावानुवाद लिहिलेला आहे। न्याय ग्रंथांमध्ये सुद्धा अध्यात्माची चर्चा आहे। असं वाटतं की हे ग्रंथ जे आहेत ते केवळ परमतवादींचं खंडन आणि आपल्या मताचं मंडन करण्यासाठी लिहिले गेलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातूनच यांचा अभ्यास पण केला जात होता। म्हणजे अशा चर्चा होत होत्या। आता ते काय शक्य नाही वर्तमानात, जसं जसं पुढे चाललंय तसं सगळेजण आपापल्या पक्षाचे कट्टर वादी झालेले आहेत। आणि तर कोणी कोणाचं खंडन मंडन करायचं असा विषय आजकाल तर येतच नाही, याचा प्रश्नच येत नाही। बरोबर, आजपासून 100-125 वर्षापूर्वी पर्यंत अशा सहजतेने चर्चा चालायच्या इतर मतवादी आणि आपल्यामध्ये, म्हणजे सगळ्यांच्या जसे एका मंचावर येऊन काही विषय असतील त्याच्यावर चर्चा चालत होते। जे जे आपलं आपलं मत आहे ते प्रत्येक जण मांडत होते। प्रत्येकाने जे मांडलेलं असतं त्याला काहीतरी त्यांनी कारण पण दिलेली असतात। कारण कारण नसतील तर मग ते दर्शन म्हटलं जात नाही। दर्शन त्यालाच म्हटलं की जी वस्तू त्यांच्या प्रतीतीला आली किंवा जी वस्तूची व्यवस्था आहे त्याची कारण मीमांसा जिथं दिली जाते त्याला दर्शन म्हटलं जातं। की असं का आहे, वस्तू नित्य का आहे, वस्तू अनित्य का आहे, वस्तू अनेकांतरूप का आहे, वस्तूचा कर्ता कोणी ईश्वर का आहे, का अनेकांतात्मक का आहे। अशा पद्धतीनं जेव्हा त्या वस्तूची कारण मीमांसा जर दिली तरच कोणीतरी त्याला स्वीकार करणार आहे। कारण मीमांसेशिवाय दर्शन तयार होऊ शकत नाही। म्हणजे दर्शनचा अर्थ मत, दर्शन म्हणजे मत, जैन मत, बौद्ध मत, अशी मत म्हणजे एक मतचा अर्थ काय होतो, जसं तुम्ही ओठ करता ना, मत म्हणजे एक प्रकारचा विचार है ना। मत, माझं मत असं आहे असं, किंवा मग मान्यता म्हणा, माझी मान्यता अशी। मग कोणतंही दर्शन, कोणताही धर्म, मग त्या दर्शनाच्या बेसवर धर्म पुढं त्या ठिकाणी काय होतात, मानले जातात। दर्शनावर मग ते सगळा धर्म उभारलेला असतो। प्रत्येकाचा धर्म जो काही ज्यांनी मानलेला आहे त्याला काहीतरी बेस पाहिजे का नको, आधार पाहिजे का नको। आणि तो आधार म्हणजे काय, न्याय। प्रत्येक दार्शनिकाने जी वस्तू मानली जशी, ज्या कारणाने, त्याचं ज्याच्यामध्ये विश्लेषण येतं ते दर्शन, आणि त्या दर्शनपूर्वक धर्म म्हणजे मान्यता, आणि त्या मान्यतेपूर्वक मग पुढं त्याची फळं वगैरे सगळी सांगितली जातात। बेस मध्ये कोण पाहिजे,
दर्शन म्हणजे न्याय पाहिजे. न्यायाशिवाय तुम्ही कोणती गोष्ट कुणालाही म्हणजे मांडताय तुम्ही, हे असं आहे आमचं, पण त्याला कारण दिल्याशिवाय ते तसं का म्हणून कोण का स्वीकार असं होतं. किंवा प्रत्येक जण तसे विचार करत नाही, त्याच काय शंका नाही आहे. कारण इथं आपण बघतो की जैन आपण इथं आहोत, सगळे जैन कुलामध्ये जन्मले, किती जणांना हे विचार काय आहे आणि का आहे म्हणून. अनेकांतात मग का आहे असा कधी प्रश्न येतोय आपल्याला, अनेकांत काय आहे असा कधी प्रश्न येतोय. आणि असेच का आपले देव आहेत, असेच का आपले गुरु, असंच का तत्व म्हणजे शास्त्र, असंच का कधी कोणी प्रश्न विचारत नसते. कारण बहुतेक लोक केवळ फॉलोअर्स असतात. कुल परंपरेने त्यालाच वर्णिजींनी पुन्हा पुन्हा कोणता शब्द वापरलाय शांतीच्या उपायामध्ये, वास्तव म्हणून बरं गेलं. कोणता शब्द, एक शब्द परत परत वर्णिजी वापरतात. रूढी परंपरेने जो धर्म केला जातो त्याला काय वापरला शब्द, सांप्रदायिक. सांप्रदायिक बनून तुम्ही धर्म मानू नका, वैज्ञानिक बनून तुम्ही या धर्माचा निर्णय करा. हा शब्द आला का नाही, सांप्रदायिकता. सांप्रदायिकतेचा अर्थ काय, परंपरेने रूढीने ज्या कुळामध्ये तुम्ही जन्मला तिथं पाळला जाणारा मानला जाणारा जो धर्म, जे देव, जे गुरु, आणि ते तशा पद्धतीने नव्हते. म्हणून शांतीचा उपाय वाचा, शांतीपद प्रदर्शन वाचा म्हणतो की जिथं प्रत्येकाला कारण देऊन त्यांनी त्या तत्वाचा वर्णन केलेलं आहे. बरोबर आहे. म्हणून त्याला ते काय म्हणतात, वैज्ञानिक बनून तुम्ही या विषयांचा निर्णय करून त्याचा श्रद्धान करा आणि मग आचरण करा. सांप्रदायिकतेने होणार काय, चालत आलंय तसं मानत राहायचं, मग ते खोट आहे खरं आहे काय माहिती नाही ना. तुम्हाला कुठं माहिती आहे धर्म, जैन धर्म खरा आहे खोटा आहे, तुम्हाला माहिती आहे खरं आहे खोट आहे. काय आपल्याला करायचं आहे, आपल्याला काय नोट खरी आहे का खोटी आहे, नाही बरोबर आहे ना. व्यवहारामध्ये आपल्याला सोनं खरं खोटं, नोट खरी खोटी, प्रत्येक गोष्ट नकली असली बाजारातली कळली पाहिजे. तिथं जागृत असतो इथं. आणि म्हणूनच न्याय शिका म्हणले ना, बाजारात आपल्याला आम्हाला तर नेहमी सांगते, काय सांगते ना, साधा माठ घ्यायचा गेला बाजारात उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पिण्यासाठी, तर असंच तो आता मिळतो 200-250 रुपयाला. पूर्वी 50-100 रुपयाला माठ म्हणजे स्वस्त वस्तू असायची. 5-50 रुपयाला ते 5-10 रुपयाला पण मिळत होता, इतका स्वस्त होता. मातीच भाजून बनवलेलं मडकं असायचं. त्याची व्हॅल्युएशन तशी काय नसायची. माठाची व्हॅल्युएशन सगळ्यात कमी. माठ कळतं ना कशाचं, बरं, मातीचा डेरा. करेक्ट. म्हणजे तुम्हाला ते पण आता पुढच्या पिढीला दिसणार नाही, कारण फ्री झाले ना. डेरा आता घरात असा येणारच नाही आता विषय. म्हणजे ते नॅचरल फ्रीज होता, आता हे कृत्रिम सगळे केमिकल्सचा फ्रीज आहे. म्हणजे ऍक्च्युली तिथं आलं सुद्धा ना मध्ये कॅन्सरचं कारण महिलांमध्ये आहे ना, घरात फ्रीज आहे म्हणून. तरी फ्रीजमध्येच तुम्ही सगळं ठेवता. तयार लिहून ठेवलं जसं ते ह्याच्यासारखं ना, सिगरेटच्या बॉक्सवर लिहिलं जातं ना इंजरियस टू हेल्थ, तसं तुम्ही फ्रीजवर लिहायला पाहिजे का नाही, तेजस्रित आहे इंजरियस टू हेल्थ म्हणून. म्हणजे विचार तरी येईल ना, किती वस्तू ठेवायच्या का नाही ठेवायच्या, कारण तिथं तसं काही सूचना नाही आली. त्यामुळे तुम्ही आपलं बिंदास्त ठेवत राहता, काढत राहता, साठवत राहतो, असं करत राहतो ना आपण ते, कारण तब्येतीला हानिकारक आहे. आणि जरी लिहिलं तरी उद्या त्याचा अभ्यास झाल्यानंतर सिगरेट ओढणाऱ्यांना, तंबाखू खाणाऱ्यांना त्याच्यावर चित्र जरी दाखवली कॅन्सर झालेली, तरी त्यांना काय फरक पडतो का, तंबाखू विकता नाही तुम्ही, खात नाही पण विकणं दोन्ही सारखंच काय वेगळं, काय फरक पडतो ना ऐकला तरी. नेम घे आजपासून का तंबाखू विकणार घेते का,
माझ्या हातात काय नाही, माझं काय नाही. म्हणजे तू विकणार नाही हे तुझं सांग ना. तू आता बसते ना दुकानात, कोण तंबाखू माहिती तर द्यायची नाही, पैसे घ्यायचे नाही, तर आम्ही तंबाखू विकत नाही. चालतंय का? काहीच न्यायचं नाही ना. दृढ पाहिजे श्रद्धा, आहे का नाही? त्यानं काय होणार आहे? आपल्याला लाभ. कारण कुणाला विष देणं, हे विष देणं सुद्धा त्या आपल्याला विष घेतल्यासारखं ना. जसं दान देणं, जीवन दान देणं, हे स्वतःला जीवन दान दिल्यासारखं आहे. आणि दुसऱ्याच रोगासाठी मग आपण आपल्या घरामध्ये रोगराई झाल्यानंतर म्हणतो कसं काय झालं, कसं काय झालं? औषध ऐकल्यानंतर रोग होतील का? काय रोग बरं होण्यासाठी पण कसली औषधं विकली? ते औषधं विकत असताना कधी विचार येतोय का हे बनवताना किती मोठं पाप केलं गेलेलं आहे? काय आपल्याला घेणं का देणं त्याच्याशी? पापाशी. आपल्याला काय त्याच्या बापाशी मतलब आहे. बापाच्या बापाचं कोण आहे? हे ते पाप महत्वाचं नाही, त्याचा बाप फार महत्वाचा आहे ना. ते काय लवकर सुटतो का मला सांग? म्हणजे त्याच्यासमोर आपल्याला पाप सुद्धा गाऊ नये, म्हणजे त्याची भीती सुद्धा आपल्याला वाटत नाही. विषय दुसरीकडे जातोय, थांबा. तर काय चाललं होतं आपलं? मारुतीचा डेरा, करेक्ट. म्हणजे फ्रीजवरनं विषय गेला होता, इंजरियस म्हणून तिकडे गेलं. तर निदान लिहून तर ठेवावं असं माझं मत आहे. बरोबर आहे ना? म्हणजे फ्रीज मधलं पाणी दे मम्मी म्हटलं तर लक्षात येईल की काय लिहिलंय बाबा. कुठेतरी ती विरक्ती, आसक्ती कमी करण्यासाठी हा व्यवहार संसारामधल्या गोष्टींवरती. म्हणजे ते लिहिल्यामुळं काय होतं, तशी चित्र काढल्यामुळं काय होतं, आणि थोडस मनुष्य सावध राहतो. जसं तिथं इलेक्ट्रिक कुठं काय असं ट्रान्सफॉर्मर हे ते त्यावर खतरा 440 व्होल्ट वगैरे लिहिलं तर काय मनुष्य थोडस सावधानतेने, भले तिथं हात लावला म्हणजे करंट लगेच लागतो असं नाही, पण एक सावधानता राहते. आणि त्यामुळं काय होतं, तिथं त्या वाचून होणाऱ्या जो विशेष त्रास आहे त्यापासून वाचतो. आसक्ती कमी राहते सावधानता राहिल्यानंतर. म्हणून आपल्याला संसारातली आसक्ती कमी राहण्यासाठी आपल्याला निरंतर 12 भावनेचं चिंतन करा असं सांगितलं. म्हणजे आसक्ती कमी होईल, म्हणजे त्या विषयांच्या प्रती विरक्ती राहील. तर चर्चा अशी, माठ आपण बाजारात घ्यायला गेलं तर वाजवून घ्यायचो असं सांगितलं. म्हणजे त्याची परीक्षा करून घेणं. न्याय म्हणजे परीक्षा, न्यायाचा अर्थ परीक्षाच येतो, पुढे येऊन सांगणार आहेत ते. आता मग जर साध्या गोष्टींची परीक्षा घेतल्याशिवाय आपण त्या वस्तू घेत नाही किंवा सोडत नाही, मग जो धर्म आपण करतो त्याची कोणाला परीक्षा करण्याची गरज भासित होते का? असा प्रश्न वाटतंय का आपल्याला? किंवा धर्म काय, का करतोय मी, हे काय करतोय? आणि प्रत्येक जणाला ज्याला जो जे कुळ प्राप्त झालं त्या कुल परंपरेनुसारच सगळे करतायत ना धर्म. आणि त्यांना ते तसं बरोबर पण वाटतं ना. त्यांनी कोणाची मान्यता असेल नाही माझा धर्म चुकीचा आहे म्हणून? कुणी असू दे, जो जसा कोणता धर्म करतोय तो, म्हणजे भले हिंसा करून धर्म त्या ठिकाणी केला जात असेल म्हणून तो धर्म चुकीचा असं वाटतं का त्यांना? उलट ते बरोबर वाटतं. तसं केल्याशिवाय धर्म होणार नाही. मग आपल्याकडे पण ती परंपरा येतेच की हळूहळू वेगवेगळ्या पद्धतीनं आपण बाहेरच्या क्रिया करत असताना आपल्याला माहिती नाही काय कसली क्रिया आहे, का आहे, बरोबर आहे, चुकीची आहे, याच्यावर आपण विचार चिंतन मनन न करता केवळ सांसारिक दुखणी दूर करण्यासाठी आहे ना आम्ही जे पाहिजे ते करायला तयार आहोत. म्हणून आज आपल्यातलेच जे पूर्वी आपल्यासारखेच होते, आपलेच होते असे श्वेतांबर मतवादी सगळेच त्या ठिकाणी देवी देवता पूजू लागले. म्हणजे त्यांना असं काही त्याच्याबद्दल राहिलं. एकदा कोणतं तरी देव पूज्य म्हणून मानला गेला त्याला आपल्या मंदिरात ठेवायचं. ज्याला जास्त विशेष मान्यता आहे त्याला ठेवलं म्हणजे लोक त्याच्या नादानं येतात आपल्याकडे.
आपलं हे पण चालतंय ते पण चालतंय, मग बरं आहे, गर्दी करून घ्यायची आपल्याकडं, पैसे काढायचे, हा त्यांचा व्यवसाय. म्हणून तर त्याच्यावर तसे सिनेमा काढले गेले. OMG आहे का नाही, PK वगैरे अशा पद्धतीचे बघितले तुम्ही सिनेमा आहे का नाही? काय दाखवलं ते? अरे कशा प्रकारच्या चुकीच्या मान्यता असतात लोकांमध्ये, हे दाखवायचं होतं त्याच्यातून थोडंफार. त्यांचा तसा प्रयत्न, पण त्यांनी दाखवलं. त्यांचा तर किती अभ्यास आहे ना. कारण ह्याच्या इथं समाजामध्ये परत असे पण लोक आहेत ज्यांना सांगितलं ना इथिक्स म्हणते. इथिक्स म्हणजे नास्तिक मतवादी, आणि ते आपल्या जैन धर्मात पण असतील. असं काय नाही की बाबा अन्य धर्मामध्ये असतील किंवा कोणी वैज्ञानिक असतील, किंवा असं वयात आल्यानंतर बऱ्यापैकी इथिक्स बनतात. मुलं जेव्हा किंवा तरुणपण येतं ना, त्या तरुणपणामध्ये आपल्याला जरासा पुण्याचा उदय असताना, पाहिजे तसं कार्य होत असताना, आणि मग तिथं त्या धर्माप्रतीची जी भावना आहे ती काय, जर संस्कार नसतील केले गेलेले धर्मासंबंधी व्यवस्थित, तर काय ना, मग तिथं ते धर्म म्हणजे काय खोटी वस्तू असं मान्यता व्हायला वेळ लागेल. हार्मोनिकल चेंज होते शरीरामध्ये, त्या विचारावर त्यांचा प्रभाव पडत असताना त्या धर्माबद्दलचा एक कसं कॅज्युअल घेतलं तर का नाही, काय असतं धर्म म्हणजे इतकं काय त्याचं महत्वाचं, व्रत नियम संयम या गोष्टी जर सांगितल्या करायला तर का आपल्याला आवडत होते नाही ना, राग येत होतं का नाही, काही सांगायला लागले त्यातलं संयम व्रत नियम धर्म है ना. त्या एजमध्ये तसे म्हटले ना, विचारावर प्रभाव पाडतं इतकं विचित्र हे शरीराची अवस्था सुद्धा आहे. आणि त्याबरोबर आपलं आपलं प्रत्येकाचं कर्म आहे. म्हणून आचार्य लिहितात कर्म कर्म हिता बंदी, जसं जर जीव जीव हितस्पृह स्वस्व प्रभाव भूयस्ते स्वार्थम को वान वांछित कर्म कर्म हिता बंदी. काय अर्थ झाला? जेव्हा कर्माचा जोर असेल तर कर्म आपला प्रभाव दाखवतो, आणि प्रायः कर्मच सगळा जोर दाखवताना दिसतंय. कारण जीवाचं स्वरूपच माहिती नाही, मग जीवाचा जोर कसा चालेल? सगळ्या संसारी जीवांवर अज्ञानामुळे कर्माचाच त्या ठिकाणी जोर दिसतो, आणि त्यानुसार मग भाव होताना दिसतात. मिथ्यात्व, अज्ञान, प्रमाद, कषा, योग अशी जी कारण आहेत, त्या कारणामुळं बांधली गेलेली कर्म आहेत. बंधाची कारण आहेत ना, मिथ्यात्वावरती कषा योग. त्यामुळं आपणच बांधलेत. मिथ्यात्व म्हणजे काय ते आपण बघितलं. मग चर्चा कशासाठी चालली? परीक्षा म्हणजे जेवढी किमती वस्तू आहे त्याची त्या ठिकाणी तेवढी विशेष परीक्षा करायला लागेल, आणि तेवढं विशेष एक कारण पाहिजे ना ते समजून घेण्यासाठी. सोन्याची परीक्षा करायची म्हटलं तर आता सोनं महत्वाचं आहे, त्याची परीक्षा करावी लागते का नाही? करावं लागते. घेणाऱ्याला का देणाऱ्याला? घेणारे कधी परीक्षा करून घेतात सांग? घेणाऱ्याला काय अक्कल तर असते का कशी परीक्षा करायची? फक्त एक विश्वास ठेवून, तसंच धर्मात आणि आपला विश्वास ठेवून आपलं चाललेलं असतं. काय खरं आहे आणि काय खोटं आहे माहिती नाही. फक्त ह्यांनी लिहायचं आमची 100 वर्षाची परंपरा आहे, आमची 90 वर्षाची परंपरा आहे. झालं हा ह्यांची जरा जुन्यावर काय बारामतीचं सोनं आहे. मग तिथं फसलं तरी काय करणार नाही, काय करणार आहे तिथं? कारण तुम्हाला कुठं कळतंय का खरं आहे का खोटं आहे असं. पण विकणाऱ्याला माहित असतं मात्र खरं खोटं, कारण नाहीतर त्याचं नुकसान होतं. आणि म्हणून विक्री करणाऱ्याने बरोबर कसोटी ठेवलेली असते, आणि म्हणून तो कोणाचं सोनं विकत घेतलं तर बरोबर तपासून घेतो. देताना कधी तपासून द्या म्हणून म्हटले जातं तुम्हाला दुकानात, तुम्ही हे विकताय तुमच्या त्या मशीनमध्ये तुमचं घाला सोनं, बरं बघू तुमचं खरं आहे का खोटं आहे म्हणतात का लोक? हा, इतके हुशार झालेत का? चांगलं. हा काय बघून म्हणजे असं हात सोनं मशीनमध्ये टाकून कोणी घेतलं? मग आपण घेतानाच किंवा काय तुमचं देताना म्हटलं, देताना चाललं ना, घेतानाच चाललंय. घेताना किती
हा म्हणजे त्यांनी दाखवली ना, आपल्याला फक्त डिझाईन आवडली बस. चमकते, त्या लाईट लावलेल्या असेल पिवळ्या आणि चमकले की म्हणायचे पाहिजे. काय ती खरं आहे का खोटं आहे बायकांना कळतच नाही. बायकांना कळून समजून ती तर घ्यायच असतात कधी खरं आहे खोटं आहे ते स्वतःच नाही म्हणते सोनार. अरे त्यांना त्याच्याशी काय घेणं देणं नसतं. पुरुषांना थोडा विचार येईल, ते जरा हातात घेऊन जड लागते का बघतील खरं आहे का खोटं आहे. कारण सोनं म्हटलं की जड वस्तू आहे, ती जड धातू आहे नाही का, व्हॉल्यूम त्याचं जास्त असतं त्याच्यामुळे ते जड लागतं. म्हणून पुरुष ती डिझाईन नाही, ते हातात असं धरलं, हा ही बहुतेक सोनं दिसते बाबा असं. हे सामान्य परीक्षा केली होती. सांगायचं जातो रे एवढं. म्हणजे जेवढी किमती वस्तू त्याची त्या ठिकाणी व्यवस्थित परीक्षा करून घेतली तर आपलं नुकसान होणार नाही. कारण ती किमती आहे ना, व्हॅल्युएबल आहे ना. कारण त्याला आपण जर पैसे मोजलेत व्यवहारामध्ये तर तेवढ्या पैशाचं नुकसान होईल ना. जर सोनं आपलं आज ₹1,00,000 जर असेल आणि आपण ते खोटं सोनं म्हणून घेतलं, सोनं म्हणून काय पितळ असेल, तांबा असेल किंवा अजून लोखंड असेल, काय सांगावं काय असतं ते है ना. नाहीतरी लोखंड तांबं विकतेच की सोनं म्हणूनच. सगळं थोडंच तुम्हाला सोनं दिलेलं असतं. 22 कॅरेट एक तर देते तर पहिल्यांदा, म्हणजे 22 कॅरेट म्हणजे सगळं सोनं नाही आहे. ही पहिली मान्यता बरोबर करा. आपलं हे सगळं खरं सोनं नाही आहे, त्याच्यात अशुद्धता आहे. मग त्याला परत डाग देण्यासाठी वापरलेलं तांबा आहे, ते तुम्ही तो सोनं म्हणूनच सोन्याच्या भावात खरेदी करता. इकत पगारी घेताना विचारा काय करत आहेत, यातलं तांबं किती आहे बघून घेणार है ना, डाग किती दिलेले आहेत आणि तेवढे पैसे वजा करणार. असे सगळे सिस्टीम घेणार आहेत. पण विकत घेताना यातलं तांब्याचे पैसे तांब्याचाच भाव लावा असं म्हटलंय कधी. ह्याने सोनं बी विकायचं, वर्ण मजुरी पण लावायची. हे किती अन्याय तुम्ही सहन करता व्यवहारामध्ये मला हे सांगायचं. आता गेला ना सोनं खरेदी करायला तर पिठ्ठा पाडायचं समोर ती म्हणून जा बाबा दुसरीकडे घे माझ्याकडे. तर सोनं घेतो मी काय फुकट आहे का ते. तू त्या तांब्याचे किंवा कसं केलं तांबा माहिती आहे तुम्हाला, 800, 900, 1000 किलो असेल तांबले झालं आणि हे 1,00,000. म्हणजे तुम्ही त्याच्यात अर्धा ग्रॅम जरी ते तांबा असेल असं धरून चाला. तुम्ही एक समजा 10 तोळ्याची वस्तू घेतली, 10 तोळ्याच्या वस्तूमध्ये एक अर्धा ग्रॅम मी म्हणतो, एक सुद्धा नाही, अर्धा ग्रॅम केवढ्याला घेते माहिती तुम्ही, 50,000 रुपयाला. 5,000 का, सॉरी 5,000 रुपये अर्धा ग्रॅम. 10 ग्रॅम बरोबर. अर्धा ग्रॅम तुम्ही 5,000 रुपयाला घेतलं, त्याची व्हॅल्यू किती अर्धा ग्रॅम तांब्याची. अर्धा ग्रॅम तांब्याची किती, 1,000 सांगितली तुला. 1 किलोची किंमत सांगितली. हा 50 रुपये होती का, 1 किलोच सांगतो रे. 1 किलो 5 रुपये सुद्धा येईल का 1 किलोचं. 5 रुपये नाही ना, 5 येईल काय, 2.5 रुपये झाले रे. अर्धाच ग्रॅम होतं ग्रॅमचे. 2.5 रुपयाच्या वस्तूला 5,000 रुपये दिले का नाही मला. तर 5 रुपये असेल समजा, 1000चं 5 धरला अर्धा ग्रॅम. 5 रुपयाची वस्तू असं धरून चला. 5च येते बघा बहुतेक, का 5 पेक्षा कमी येते बघा. 50 पैसे असले तर अजून अडचण ना. त्याला 5,000 मस्त. तुम्हाला कधी विचार आला एवढे पैसे कसे काय आपण द्यायचे त्याला. 50 येईल का नाही, मला तीच वाटते 50 पैसे बरोबर. 50 पैसे मध्ये मी तर तुम्ही त्याला 5 रुपये केलं ते सुद्धा. म्हणजे 50 पैशाला तुम्ही वस्तू घेतली आणि 5,000 दिले. असं व्यवहारात केलं तर काय होईल सांगा. असं तुम्ही बाहेर बाकी भाजी घेताना सगळ्या म्हणजे किरकोळ वस्तू घेताना तिथं ते मोलदाम आपण करत असतो आणि इथं ती सोनार तुम्हाला मोकळ्यात 50 पैशाची वस्तू 5,000ला तुमच्या गळ्यात घालतो. किती तुम्हाला कळतं का, 4,999 रुपये 50 पैसे इतकं मोठं नुकसान. एवढं सांगितलं किती मोठं नुकसान. 50 पैसे अवघड गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यावर आपण कधी भाष्य करायचं नाही. तसंच धर्माचं झालं. खोट्या वस्तू आपण मोठ्या किमतीला घेतो, म्हणजे इंद्रिय विषय भोग, हे सगळे खोट्या वस्तू.
धन, परिग्रह, या सगळ्या खोट्या वस्तू. त्या खोट्या वस्तूला आपण किती मोठ्या किमतीला घेतो आणि किती मोठी वस्तू जी आहे त्याला किती किंमत, म्हणजे त्याची व्हॅल्युएशन किती असते. त्याची परीक्षा न करणं हीच त्याची झिरो व्हॅल्युएशन करणं. व्हॅल्युएशन झिरो केव्हा झाली त्याची? आणि परीक्षा न करणं. म्हणजे परीक्षा का केली नाही? म्हणजे आपल्याला त्याचं काय परीक्षा करायची गरज वाटली नाही. जेव्हा बाजारामध्ये साधं खेळणं वगैरे साधं घेतलं असेल, ₹1, ₹2, ₹5 एखादं चॉकलेट घेतल्यानंतर परीक्षा करून घेते का कोण? हे चॉकलेटच आहे का नाही, काय दुसरं आहे असं म्हणून थोडंच काय करतंय. आणि ₹1 वस्तूची कोण परीक्षा करणार? असंच घेऊन टाकलं. तसं व्हॅल्युएशन. आणि ₹1 व्हॅल्यू किती आहे? ₹1 व्हॅल्यू किती आहे माहिती आहे तुम्हाला? मला सांगितलं तर मी अकलूजला गेलो. म्हणजे तिथं आमच्या घराच्या तिथं जुन्या बाहेर असं हात पाय धुवायला एक जागा आहे मोकळी, असं कट्टा गॅलरी आहे मोठी. आणि तिथं ₹1 एक ठोकळा तिथं त्या ह्याच्यावर होता, कट्ट्यावर ठेवला. रोज तिथं भांडी धुतली जात, आपले कपडे धुतले जात होते. अनेक माणसं ये जा करत होते तिकडून, आहे ना. पण 1 दिवस, 2 दिवस, 4, 3 दिवस असं बघितलं, त्या ₹1 कोणी हातच लावला. इमानदार होते म्हणून लावला होता का त्या ₹1ची डिव्हॅल्युएशन मला त्याला म्हणायचं. त्या ₹1चं इतकं डिव्हॅल्युएशन, त्याची इकडं तिकडं कुठं जरी ₹1 पडला असेल तर एवढी त्याची पूर्वी 5 पैशाला सुद्धा माझे आमच्या लहानपणी म्हणतो. तर 5 पैशाला बरेच काही वस्तू आम्हाला शाळेत मिळायच्या, आहे ना. विलायची चिंचाचं किंवा आणि बोर एक मिळायची, त्यात चपटी हे असे पात्र वेगवेगळे. तर 5 पैशाची सुद्धा भरपूर चांगल्या वस्तू खायला प्यायला मिळायच्या नॅचरल, आहे का. असं होतं. शाळेच्या बाहेर बसलेले असायचे तसले लोक, आहे ना, बोर चिंचा घेऊन. आणि मग ते आम्ही खायचो तेवढे 5 पैसे व्हॅल्युएशन. आता तो ₹1 त्याची व्हॅल्यू किती झाली? म्हणजे डिव्हॅल्युएशन. म्हणजे त्याला तसे व्हॅल्युएशन काही राहिलेलं ना. ₹1 सहजतेने दुकानात जसं गिरायक झालं आणि ₹1 तुमचं ₹151 बिल झालं. मग माणसाने 150 दिल्यावर तुम्ही काय मग एक मागता का नाही ₹1? ती जर हुडकायला लागला इकडे तिकडं, राहू द्या काय. म्हणजे त्याचा अर्थ काय? ₹1 व्हॅल्युएशन किती? तुमच्या दुकानात ₹1 व्हॅल्युएशन किती आहे सोन्यांच्या? तिथं समजा ₹10 लाख झाला तर कारण काय किंमत तर भरपूर आहे. 10 लाख ₹1 झाल्यावर तुम्ही काय करता? 10 लाख दिल्यावर ₹1 देता का म्हणून मागता का नाही? तिथं उलट आपण अजून डिस्काउंट देतो. बरं राहू द्या, एक काय परत अजून 1000 माघारी घ्या, कारण लोबाडलेच तुम्हाला आम्ही तेवढं म्हणून. मग बाहेर बोर्ड लागले 30% डिस्काउंट, 50% डिस्काउंट. हे बोर्ड लिहितेत कशासाठी? तुम्हाला कळतं का नाही? हे लिहिलेत म्हणजे किती लुटतेत. पण तरी सुद्धा लोकांचे डोळे उघडत नाही बघा. हे लुटावर व्हायचं म्हणून, दिवसा ढवळ्या लुटतेत म्हणून. सगळ्याचे बोर्ड लिहिलेले असतात सरळ सरळ. आणि मग ते एवढे बोर्ड कसे काय लिहितात? म्हणजे नुकसान करून येतात. नुकसान करून येतात तुम्ही. तेवढ्या चांदीवर तेवढीच चांदी फ्री. काय कसं होतं? नाही, एवढ्या सोन्यावर तेवढी चांदी फ्री. म्हणजे सोनं जमतात ती 10 ग्रॅम घेतलं तर 10 ग्रॅम 30 ग्रॅम चांदी, सॉरी तिप्पट. 10 ग्रॅम सोन्यावर 30 ग्रॅम चांदी फ्री देणार. किती लुबाडलं असेल आपल्याला सांगा. किती पैसे मिळवते तुला? त्यांना कुठं जागा मिळेल सांगा. म्हणजे जेवढं जास्त पाप करणार तेवढं जास्त त्या ठिकाणी दुर्गतीचा बंध होणार. असं नाही पाप करत. परत अजून लवाड बोलायचं आम्ही पाप करत नाही इतकं. म्हणजे ते प्रॉब्लेम हा. एक असत्य झाल्यानंतर त्याच्यासाठी अनेक असत्य बोलत राहावं लागतं. आपलं स्वीकारलं, हो आमच्याकडे पाप होते. काही तर कोण घ्यायला लागले का तुमच्या दुकानात कोण आहे ना, हे तर घ्यायला लागले जायला लागले म्हणून घाबरायला लागले. सांगायचं तात्पर्य की इथं व्हॅल्युएशन झालं. ₹1चं व्हॅल्युएशन किती, तसं धर्माचं व्हॅल्युएशन तेवढंच आहे. दुकानावर पडला तर त्या चोराचं कल्याण झालं. आजच गोष्ट आलेली ती काल आली ती, त्या चोरांची कानातनं थोडंसं बोट निघालं आणि शब्द पडला देवाची सावली पडत नाही तर त्याला सगळं पाप सुटलं त्याचं. आणि इथं काय फरक पडतो? वाटतं असं आपलं नुकसान होतं म्हणून.
गिरायक आहे दुकानात, दीपक येतो निवांत 3:15 3:30ला, जसं जमल तसं गिरायक उरकून आला नाही. सिद्धम बरोबर येतो तू का सिद्धमच्या आधी आलाय का कधी? काय काय समजलं? जाऊ दे निवांत. काय तिथं शास्त्र काय असतं? असं थोडं 5-10 मिनिटं उशीर झाला तर सिनेमा पाहिला तर कुठलाच चालतो का? आपल्याला सुरुवातीपासून पाहिजे सिनेमा, म्हणजे स्टार्ट पासून आणि शेवट द एंड येत नाही ना तोपर्यंत तिथं थांबायचं असतं. काय त्याच्यात काहीच काय नाही आहे त्याच्यात. आणि तसला सिनेमा बघायला तुम्हाला सुरुवात बुडवायला नको अशी अंतरंग भावना असते. शास्त्र सुरुवात बुडली पाहिजे असं आहे ना भावना. सुरुवात बुडली तर काय फरक पडतो? बरोबर आहे दीपक? डिव्हॅल्युएशन मला म्हणायचं हे कुणाचं डिव्हॅल्युएशन आहे? तुझं. त्या धर्माचं कधी डिव्हॅल्युएशन होत नाही. तुझ्या विचारामध्ये असलेला धर्म आहे, त्या धर्माचं डिव्हॅल्युएशन तू केलं. धर्माची किंमत तर आपली जशी आहे तशीच. त्या हिऱ्याला जर हिरा नाही मानलं म्हणून हिऱ्याची किंमत कमी होत नाही. असं एक सुंदर त्या ठिकाणी श्लोक कुठल्या स्तोत्रात एका आलेला आता माझ्या लक्षात नाही. एक सुंदर असं भक्ती स्तुती लिहिलेले आहे. त्याच्या श्लोकामध्ये सांगितले जरी त्या ठिकाणी ते काच म्हणून जरी हिऱ्याला काच म्हणून जरी जवळ ठेवलं असेल म्हणून त्या ठिकाणी तिथं जसं ते देव आहे ते आपल्याला त्याची व्हॅल्यू कळली नाही आहे ना तरी सुद्धा त्या देवाची किंमत मात्र कमी होत नाही. त्याची भक्ती म्हणजे खऱ्या देवाची भक्ती सुद्धा अज्ञानाने केली तरी फळ मिळते असं सांगायचं तिथं. नाही एकीभावामध्ये पण नाही, कल्याण मंदिरमध्ये पण नाही. आम्ही आजच वाचले म्हणून सांगतोय. त्याच्यात त्यांनी त्याची व्हॅल्युएशन कशी केली. खऱ्याला खोटं म्हणून जरी जवळ ठेवलं असेल तरी सुद्धा त्याचं काही ना काही फळ मिळतं. म्हणजे खऱ्या देवाची अज्ञानाने पूजा जरी केली तरी फळ मिळतं असं सांग. आज काय आलं तर नुसतं नाव घेतलं तरी त्याच्यासाठी उदाहरण दिलं ते काय तर बाकी सगळं माहिती नाही राहू द्या. नुसतं एक नाव जरी घेतलं तरी काय होऊ शकतं असं आलं तर नाही आज कल्याण मंदिर स्तोत्रामध्ये. मग काय होतं? उदाहरण काय दिलं हे मला पाहिजे. उदाहरण चांगलं दिलं ना. नावानं सुद्धा काम होतं असं त्याच्यात सांगितलेलं. व्हॅल्युएशन किती आहे म्हणून केकची व्हॅल्युएशन वाढली, ह्याची व्हॅल्युएशन म्हणजे नाही आहे ना ह्याची. लोकांना फोन आला कुठला तरी त्याचं व्हॅल्युएशन केलं, ह्याचं व्हॅल्युएशन संपलं. उशीर केला यायला ह्याचं व्हॅल्युएशन नाही, त्याचं व्हॅल्युएशन जास्त आहे. आम्ही म्हणून म्हटलं भगवंतांची भक्ती जेव्हा केली जाते तेव्हा ते आचार्य म्हणतात की मला त्याचं वर्णन करता येत नाही, मी अल्पज्ञ आहे, मूर्ख म्हटले की नाही स्वतःला. काय म्हणले? जड आशयवाला मी असं स्वतःला म्हटले. म्हणजे मी मूर्ख आहे तुमची स्तुती करायला निघाले. हे त्यांना असं दिसलं असेल की बाबा भगवान किती भारी आहेत, त्यांचे गुण किती भारी आहेत, किती गुण आहेत त्यांच्याकडं. अशा पद्धतीने जेव्हा त्यांना स्पष्ट अनुभूतीला येत असेल त्यावेळेस ते स्तुती करायला निघाल्यानंतर स्वतःला मूर्ख समजतात. इतकं व्हॅल्युएशन त्यांना त्या देवाचं भाषित झालं. स्वतःला मूर्ख म्हणायला पण कमी केलं नाही त्यांनी. कुमुदचंद्र आचार्यांनी कुमुदचंद्रच केलं. कुमुदचंद्र आचार्यांनी कल्याण मंदिर स्तोत्राची रचना केली आहे. 6व्या शताब्दीत केली. म्हणजे मला पुन्हा व्हॅल्युएशन धर्माचं कमी केलं नाही. कोणाच केलं? आपलं व्हॅल्युएशन. म्हणून आपण ती गोष्ट किती वेळा सांगितली तुम्हाला की ते एक शेटजी पाण्यात पडलेले, बुडायला लागलेले, वाचवा कोणी वाचवायला तयार नाही, काय नाही. कोण पाण्यात बुडल्यावर मिठी मारले म्हणजे ती पण बुडणार, मी पण बुडणार, कोण नाही. मग तिथे बसले होते साधू, माझ्यासारखा एक असं बसला होता. शेटजी दया जर भाव येतोच की उडी मारली आणि त्याला पाण्यात बाहेर काढलं. शेटजीला नाका तोंडात पाणी गेलेलं, अर्धवट मेल्यासारखा झालेला, पोट दाबून पाणी बाहेर काढलं आणि मग शुद्धीवर आल्यावर विचारलं कुणी वाचवलं. मग त्या साधू सगळ्यांनी, साधू तर काय आपलं कामाला लागले, आपल्या धर्मध्यानात लागले आणि मग लोकांनी त्या साधूंनी वाचवलं. तुला जर त्यांनी नसतं मी याला असतं असं सगळं सांगितलं. मग ते साधूकडे गेला, 5 रुपये काढले. साधू म्हटलं 5 रुपये तुझ्या जीवाची किंमत आहे. कोणाची किंमत केली? 5 रुपये. मग हीच आपण धर्माची किंमत करतो. सिद्ध किती किंमत आहे?
डॉक्टरकडे किती पैसे काढून देणार आणि धर्माला किती पैसे काढणार? व्हॅल्युएशन. डॉक्टरला किती लाख, 10 लाख, 50 लाख म्हटलं तर खर्च करायला तयार आहे का नाही दीपक? म्हणजे पोराला शाळेत जर घालून शिक्षण द्यायचंय किंवा डॉक्टरकडनं बरं करायचं असेल तर आपण किती खर्च करायला तयार आहे सरिताताई? आहे ना, सगळं एकूण दागिने वगैरे खर्च करायला तयार आहे का ना? सिद्धमला काय झालं तर करणार का नाही? करणार. आणि आता धर्मासाठी देऊन टाक, सगळं काय असेल ते देऊन टाक. नुसतं गप्पा नको मला. आणि जे काय सोनं नाणं तुला घातलंय दीपकनं ते सगळं आणून दे, इथं देऊन टाकतो मी. ब्रह्मचारिणींना गरज आहे आता तिथे. काय देते का? सगळ्याला सांगतो मी, पाहिजे तर बोर्डवर लिहू, सत्कार करतो तुझा मोठा. म्हणायचंय पण इथं नेहमी तिथं खर्च करताना विचार 4 वेळा येणार, कशाला? बरोबर का मिलन म्हणून? इतके कशाला पैसे द्यायचे? इतके कशाला लागते? सगळेजण देतेच की, आपणच फक्त आपणच देतोय का? सगळेजण देतेत, मग आपण कशाला द्यायचं? सगळेजण. म्हणजे आपली आपण व्हॅल्युएशन करतो हे आपल्या लक्षात येत नाही. आणि ही का लक्षात येत नाही? तर आपल्याला त्याची व्हॅल्युएशन कळली नाही. कळायला पाहिजे ना किंमत. आणि ती कळणार कशी सांगा? कळणार केव्हा? श्रद्धेनं कळत नाही एवढं सांगतो. किंवा क्रिया करून तर कळतच नाही. श्रद्धेने थोडी तर काहीतरी अंधश्रद्धा असली तर कशी का असेना श्रद्धा थोडी तरी कळेल. परंतु जर विवेक नाही तर काही कळणार नाही. ज्ञानाशिवाय त्याची व्हॅल्युएशनच होणार. परीक्षेशिवाय मला सांगायचं, त्या विषयाची जोपर्यंत आपण आपल्या बुद्धीने पारख करत नाही तोपर्यंत त्याची व्हॅल्यू कळणार नाही. म्हणून इथं धर्मक्षेत्रामध्ये बुद्धी लावा असं सांगायचं. बुद्धी लावा म्हणजे डोकं वापरा. डोकं वापरल्याशिवाय ह्यातल्या एक विषयाचं महत्व आपल्याला समजणार नाही. आज जे आपण बाकीच्या गोष्टीला महत्व देतोय आणि ह्याला गाऊन का करतोय? कारण आपल्याला आपण ह्याची कधी परीक्षाच केली नाही की हे जे सांगितलं हे असं का आहे, हेच बरोबर आहे, त्याची आपण परीक्षा करून तपासलं नाही. म्हणून माझ्या बुद्धीत नाही, हे सगळं मी दुसऱ्याच्या बुद्धीच्या द्वारे केला गेलेला धर्म आणि सांगितला गेलेला धर्म तो मी करतोय. आज तुमची काय बुद्धी आहे यात? तुम्ही काय डोकं वापरलंय? आणि इथं जे लिहिलंय ते वाचायला सुद्धा मी डोकं वापरत नाही, समजून घ्यायला डोकं वापरत नाही, तर मग दुसऱ्याचं सुद्धा समजून घ्यायला तर आपण कधी डोकं वापरलं? आपलं ते समजून घेण्यासाठी धर्म. परीक्षा धर्म क्षेत्रात आपल्याला करायचीच नाही. परीक्षा करणं म्हणजे काही लोकांना पाप वाटते. धर्माची परीक्षा जेव्हा की समंत भद्राचार्य धर्म परीक्षा करतात का नाही? देवाची परीक्षा करतात का नाही? देवाची का आपल्या बुद्धीची परीक्षा केली? म्हणून परीक्षेचं लक्षण दिलं आचार्य. काय दिलं? विरुद्ध. पुढं प्रवृत्त विचार. करेक्ट आहे. विरुद्ध नाना युक्ती प्राबल्य दौर्बल्य अवधारणाय प्रवृत्त विचार परीक्षा. हे असं लक्षण आहे परीक्षेचं लक्षण. म्हणजे कुठल्याही एखाद्या विषयाला समजून घेत असताना ती बरोबर किंवा चूक आहे ना हे सिद्ध करणारी कारण हेतू दिलेले असतात, युक्ती दिलेल्या असतात. मग कोणती युक्ती बरोबर आहे आणि कोणती युक्ती चुकीची आहे त्या वस्तूला सिद्ध करणारी आहे ना, त्याला समजून घेण्यासाठी जो बुद्धीचा वापर आहे, जो विचार त्याला समजून घेण्यासाठी प्रवृत्त होतो, त्या विचाराचं नाव परीक्षा. परीक्षा नाम विचार का आहे? विचार आपला विचार, विचारांची परीक्षा असते, वस्तूची परीक्षा नसते. आणि अशी चर्चा वर्णिजींनी त्यांच्या परमेकमल महाराजांचं जे काही प्रवचन केलेले आहेत परीक्षामुख सूत्रावरची, त्याच्यावर प्रवचन केली त्यांनी. परीक्षामुख सूत्र प्रवचन म्हणून वर्णिजींचे त्यांनी ते उदाहरण घेऊन सुद्धा समजावून सांगितलंय की कशाची परीक्षा चाललेली आहे. आणि वस्तूची परीक्षा म्हटली जाते व्यवहाराने, पण वास्तविक पाहता वस्तूची नाही, वस्तू संबंधी असलेलं आपलं ज्ञान. म्हणजे सोन्याची परीक्षा नाही,
त्या वस्तू संबंधी माझं ज्ञान बरोबर का चुकीचं याचा निर्णय केला जात असतो. आपण समजत असतो वस्तूचं चाललं असं. मग ही जी आपली विचारधारा आहे ती जर विचारधारा आपली इथं प्रवृत्त झाली नाही समजून घेण्यासाठी तर मला याची किंमत समजणार नाही. ज्याला रत्नपारखी नाही आहे त्याला तिथं भले रत्न मिळालं कळलं नाही तर काय करणार तो? त्या रत्नाचं भिल्लीनेला मिळालं ना रत्न काय करत होती माहिती ना तुम्हाला? पाय गाढवाच्या गळ्यात गाढव, भिल्लीनीकडे गाढव असतं का? काय आपलं एकच सगळीकडे उदाहरण का त्याला दुसरं उदाहरण पाय घासते ती. हो कशानं? हिऱ्यानं पाय घासते. आपल्याला चेष्टा वाटते जर ती गरीब आहे दरिद्रता खायची वांदेत आणि हिऱ्यानं पाय घासते. कसं काय मला मेळच कळला नाही. म्हणजे व्हॅल्युएशन कळलं नाही तर अवस्था काय झाली तिची कळते का नाही? का झालं असं? तीच आपली गत आहे. तो काय म्हणजे ज्याला तो हिरा लाकूड तोड्याला सापडला त्याने गाढवाच्या गळ्यात बांधू दे काय, तेव्हा त्या भिल्लीनाला मिळाला त्यांनी काय काय पाय घासायला वापरला काय, आणि कोणी कशासाठी तो दगड म्हणून ठेवला असेल भांडी घासायला काय कोणत्याही कारणासाठी वापरला असेल. व्हॅल्युएशन नाही कळल्यावर त्या ठिकाणी त्याची ती दरिद्रता त्या किमती वस्तूच्या प्राप्तीने सुद्धा दूर होत नाही. जेव्हा की त्या वस्तूमुळे चिंतामणी रत्न मिळालं पण चिंतामणी कळलं नाही फेकून दिलं. बघितलं का नाही कावळा उडवायला? असं आपण उदाहरण बघितलं. कावळा उडवायला ते चिंतामणी रत्न टाकून देत. ज्यामुळं सगळं प्राप्त झालं तेच आहे ना विषयभोग. विषयभोगासाठी त्या चिंतामणी रत्नाचा उपयोग. इतकं डिव्हॅल्युएशन कुणी केलं आणि ज्याला कळलं नाही की ही वस्तू का नाही कळलं परीक्षा केली नाही. अडचण ही आहे. म्हणजे परीक्षा नाही केली म्हणजे आम्ही आमची बुद्धी वापरली नाही. आणि धर्म मार्गामध्ये बुद्धी वापरतो का दीपक? वापरायची असते का धर्म मार्गामध्ये बुद्धी? नाहीतर मग अभ्यास काय मला येते का? मी काय बॉर नाही का शिकलेलो? हे हळूहळू वाचता अभ्यास करता आता थोडं आपल्याला कळायला लागलं. असं झालं. तुम्हाला नसतं जमलं हे. तुम्ही तर माझ्यापेक्षा सगळे हुशार आहे खरं तर सांगायचं म्हटलं आहे ना. म्हणजे संसार करणारे जे असतात ना ते फार हुशार असावं लागते. ज्यांचं लग्न झाले तर त्यांना तर फार हुशार असतात ते. कारण बायकोला बरोबर कधी केव्हा होय म्हणायचं नाही म्हणायचं कसं काय करायचं हे सगळं त्यांना कळतं. बरोबर आहे का अभिजित? मग एवढी हुशारी तुम्हाला संसारातली येते तर मग हे तुम्हाला सहजतेने येणार. बरोबर आहे का नाही? पण तुम्हीच करा. आम्ही कपडे सांभाळतो की आम्ही कपडे सांभाळायलाच आहे ना. तुम्ही लढा. असं झालं. आम्हाला नाही काय करायचं. स्वतःहून पुढं होऊन आपण या गोष्टींचा अभ्यास आपल्याला सुद्धा करता येतो. आपल्यालाही समजू शकतं. आणि ते समजलं तर आपल्या पण ज्ञानामध्ये त्या वस्तूचं व्हॅल्युएशन समजलं तर आपली श्रद्धा चांगली होईल. आणि मग आपल्याला आचरण पालन करताना मग त्रास होणार नाही आहे ना. संयम धारण करताना आपल्याला त्रास होणार नाही. मग असं आहे ते. पण किंमत कळल्याशिवाय ना. जसं आपल्याला शरीराची व्हॅल्यू कळली मग डॉक्टरांनी तुम्हाला आजारी झाल्यानंतर हे खाऊ नका ते खाऊ नका वर्षभर दही ताकावरच होता का नाही कोणासाठी? आणि आता जर सांगितलं ही खाऊ नको ती खाऊ नको इतकं का करतोय तर सोडशील का? धर्मासाठीच्या अपेक्षेने म्हटलं असं करू नको तर करशील का? काय संबंध आहे? मला भूक लागते मला ते खावं लागतं. मला खावं लागतं. तुम्ही काय पण करा पण मला खावं लागतं. ते पोट त्रास दिला तर तिथं गपचीप काय सगळं त्याला त्यावेळेस पण तुला आवडत नव्हतं असं नाही. पण दिसत होतं समोर केलं जात होतं. आणि असं नाही की ते खाऊ वाटत नव्हतं. पण संयम पाळला का? तर मला पोटात दुखतंय ते खाल्लं तर. डाळ म्हटलं तसं वास सुद्धा डाळीचा घेत नव्हता ते. बरोबर आहे का नाही? बरं वास सुद्धा नव्हतं चालत डाळीचं त्याला.
म्हणजे इतकं प्रिकॉशन कोणासाठी, संयम कोणासाठी पाळला, का पाळला? शरीराची किंमत माहिती आहे. शरीर आहे तर मी आहे. शरीराची सत्ता म्हणजे माझी सत्ता, हे किती मोठं मिथ्यात्व आहे लक्षात येतं. चैतन्य आत्मा आहे, त्याची सत्ता म्हणजे माझी सत्ता आहे. हे इथं किती जरी आचार्य सांगतात, खरे देव सांगतात, सर्वज्ञ देव सांगतील, तरी सुद्धा मला त्या आत्म्याच्या कल्याणासाठी कॉफी सोडा म्हणलं वर्षभर सोडते, 6 महिने सोडते, असं पाप सोडतो, जाऊ दे नको, काय त्याच्या वाचून काय मरतंय का म्हणून असं होतंय. थोडे दिवस मला परत ती वाटली म्हणजे असं काय. अरे ऐकलं वाचलं बघितलं तरी सुद्धा एकदम त्याच्यापासून विरक्ती यायला पाहिजे, नको. आणि साक्षात मांसाहार असताना अजून वेगळं प्रूफ करायला कशासाठी लागतंय? हे तर आज दाखवलं गेलं म्हणून ठीक आहे, आपल्याला व्यवहारात कळतंय. मर्यादा कशासाठी आहेत? 3 दिवसाची, 5 दिवसाची, 7 दिवसाची मर्यादा कशासाठी? त्याच्यावरनं पण कळायला पाहिजे. जितकं म्हणून बाजारातलं ते सगळं मर्यादित आहे. काय ग अमर्यादित आहे का नाही? मैदा विकायचा का नको? किती अवघड होतं की नाही? म्हणून लक्षात घ्या, जीवाचं व्हॅल्युएशन जेवढं कमी होत जाणार तसं आपल्या जीवनामध्ये असंयम वाढत जाणार, हिंसा वाढत जाणार, असत्य पापांची वृद्धी होत जाणार. धर्माचं डिव्हॅल्युएशन झाल्यावर जसं वर्तमानामध्ये जसा जसा पुढे चाललाय काळ, तसं तसं धर्माचं डिव्हॅल्युएशन होत चालल्यामुळंच तर किती मोठी पाप वाढत चालली. म्हणजे आता पाप करायला भीतीच वाटत नाही. आळ्या झाल्यात का झाडांवर, मार औषध, असं भीती वाटत नाही किंवा त्या आळ्या झाल्या जर आपण औषध मारलं मरतील, असं विचार करते कोण? आता काही विचार करायचं कारण आहे, फक्त ते पीक नाही, पिकाचं महत्व नाही, महत्व पैसे. कारण पिकावर आळ्या पडल्या तर खाऊन टाकतील, खाल्लं तर मला परत पैसे मिळणार नाहीत. सगळं काही डोक्यात लोकांच्या वर्तमान पैसा आहे, आणि पैशा पाठीमागं तर ते विष स्वतः खाताय, दुसऱ्याला खाऊ घालताय, ते लक्षात येत नाही. त्यामुळे मिळवलेले जे पैसे ते सगळ्यांचे हॉस्पिटलमध्ये जाणार आहेत. शेवटी जे पैसे आम्ही कमवतोय ना सगळे असे वेगवेगळ्या पद्धतीनं, शेवट काय होणार आहे त्याचा? तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घातलं जातंय, आणि तिथं लाखो रुपये जे तुम्ही कमवले ते सगळे तिथं त्या औषध पाण्यावरच खर्च केले जातात. अशी व्यवस्था. मध्ये एक आला होता सुंदर खरी घटना तिकडे त्या पंजाब साईडची. कसा एक दुकानदार केमिस्टच असतो, आणि किती औषधं महाग विकत असतो, कसे पैसे मिळत असताना एक गरीब मनुष्य आलेला असतो, त्याकडे पैसे कमी असतात, पण त्याला माहित असतं बाबा ही 500 रुपयाची औषधं त्याच्याकडे असतात फक्त, है ना, 75 का 80 रुपये. त्यांनी त्याची बेरीज लावते बरं का, 500 रुपयाच्या औषधाची बेरीज लावते, ते मनातल्या मनात. त्याला पडलेलं असतं 55 रुपयाला. किती? 55. बिल किती गेलेलं असतं? बरोबर आहे का सिद्धम? औषधाचं काय हो, आता कोणाला कळते का की काय गोळी? ते नुसतं काढायचं, त्याच्यावरची प्रिंट किती आहे, आणि प्रिंट आजकाल किती येतात का, कोणत्या गोळ्यावर किती प्रिंट आहेत का, ते काय त्याच्यावर काय निर्बंध आहेत का एवढंच प्रिंट पाहिजे म्हणून? तुम्ही खरं भांडायला पाहिजे, ही आज तर तुम्हाला एवढ्याला पडली गोळी, एवढे कसं काय लावताय? मग त्या माणसाने दिलेलं नव्हतं ना त्यावेळेस, आणि पुढे जाऊन त्याला योगायोगाने उदय आले कर्माचे. हा दुकानात गेला होता तसंच औषध घ्यायला, त्याला औषधाच्या किमती माहित होत्या, त्याच्याकडे पैसे नव्हते, त्याला औषध मिळालं. कोणी केलं? आपणच आपलं नुकसान करून घेतोय. आणि कशामुळं? परीक्षा न केल्यामुळे. परीक्षा न केल्यावर काय होतंय? काय होतं? किंमत कळत नाही, व्हॅल्युएशन कळत नाही. म्हणून धर्माचं व्हॅल्युएशन कळतंय का? अम्मांकडे राहिल्याचं व्हॅल्युएशन कळतंय का? नाही झालं. विचारच केला नाही ना कधी की अम्मांकडे राहिल्यानं मला कोणते लाभ होते.
माझी किती पापापासून मुक्ती होती, सुटका होती, या गोष्टीचं चिंतन नाही करत. आणि त्यामुळं तिथं नको वाटतं आणि इथं बरं वाटतं ना. आता खरं तर तसं म्हणत कसं सांग, असं तिला अवघड झाली तिला. म्हणून म्हटलं असं केव्हा होतं, जेव्हा धर्म आहे ना, धर्माची आपण किंमत समजत नाही तेव्हा तू जाते का मी जाते असं होतं. पण धर्म समजला, त्याची गल्ली समजली तर मी जाणार, तू जा नाही तर नको, अशी अवस्था. धर्माची अवस्था कशी आहे, हे आत्ता माईक सारखी आहे, चार्जिंग संपलं नाही. म्हणजे आहे माईक आहे, ती पण आहे, पण चार्जिंग करायचा विचार, फोनचा चार्जिंगचा विसरतोय मला सांग. त्याचं चार्जिंग केलं का आता 2-3 दिवस, आवाज येतोय का, बंद झाला की नाही आवाज, त्याचा बंद झाला का ह्याचा बंद झाला माहित नाही, पण आवाज बंद झाला का तर नक्की आहे का, कोणाचा ह्याचा शेल गेलाय का त्याचं चार्जिंग कमी झालंय मी नाही सांगू शकत, आहे का. फोन जर आपला डिस्चार्ज झाला तर चालतं का, लगेच अरे चार्ज करा असं, म्हणजे माणूस असं म्हणजे व्हेंटिलेटर पेक्षा पुढच्या ह्याच्यावर त्याला एकदम त्रास होतो. आणि धर्म म्हणून म्हटलं किंमत कळते आपल्याला, ते आहे तर मला जीवन आहे, आणि ते बाहेरचे नसेल तर माझं जीवन नाही असं वाटतंय. कारण आपण त्यात आपले प्राण ठेवले नाहीत. काल आता तुझ्या मित्राने भावाने नवीन गाडी आणली आहे का नाही, प्राण ठेवलेत का नाही त्याच्यात आता. म्हणजे त्याची पूजा, मी ते म्हटलंच तिथं, म्हटलं पूजा हार बीर कंपनीने घातलेला आहे असं सांगितलं आपल्याला. मग मला चालवायला दिली आपलं त्यांनी गाडी, बरं का. मग मी बघितलं स्टिअरिंगवर तर सिद्धशिला स्वस्तिक. मी त्याला म्हटलं नका कधी देवाची पूजा केली का, म्हटलं गाडीची पूजा करतोय. कारण गाडी देव आहे त्याच्यासाठी, आता नवीन गाडी देव आहे. म्हणजे अशा पद्धतीचं झाले शंकरानं 30 लाख मोजल्यानंतर ती देव झालं ना त्याच्यासाठी. पैसेच देव असल्यामुळं जेवढे पैसे घातले तेवढं ते ठिकाणी पूज्य झाला. म्हणजे ते त्याची म्हणजे आपल्याला किंमत समजली आपल्याला त्याची. मग त्याची सेवा, त्याची भक्ती, त्याची शुश्रूषा चालू झाली. कोणाची, कधी देवाची करणार नाही. गाडी आणली तर लगेच शेड पाहिजे कसं. आणि यांची गाडी तर बघा कुठं, तिला थंडी, आमच्या गाडीला इनोवाला थंडी वाजती, त्याला उन्हाचा त्रास होतो, त्याला पावसात सुद्धा चालत नाही, तुम्हाला माहित नाही. त्याला गपचीप सगळं सामान एक वेळेस आम्ही गोडाऊनमधलं कमी ठेवू, पण गाडी पहिल्यांदा आत झाली पाहिजे. बाहेर गाडी चालणार नाही, रात्र होऊ दे, 12-2 वाजू दे, रस्त्यात गाडी लावणार नाही, मागे बाहेर लावणार नाही. रात्री इथनं पहिल्यांदा किल्ली घेणार, ते उघडणार, गाडी आत व्यवस्थित सुरक्षित 3 वेळा लावले का काय गाडी बटन बघते. म्हणजे जरी तिथे लावलं तर बरोबर, अजून परत ओढून बघते का नाही लॉक झाले का नाही झालं. हा असं करते, मला काय सांगताय रावचं मी जसं काय मी तेव्हा चुकीचं सांगितलं. म्हणजे किती, आणि ते आता आणि किती वर्ष झाली त्या गाडीला, आता 7 वर्ष झाली बरं का. तरी सुद्धा त्या गाडीचं एवढी सेवा, पूजा चाललेली असते. पूजा, त्याला धुवायचं, 200, 250, 300 खर्च करायचे व्यवस्थित. आता ती केली म्हणून ती चांगली राहिली, ती गोष्ट वेगळी, व्यवहार बरोबर आहे. पण तसं जीव घाण झाल्यावर कधी धुतो का. फिरून आला तुम्ही, इकडे तिकडे फिरून आला ना आता लोणावळ्याला वगैरे, जीव खराब झाला का अभिजित, नाही झाला म्हणतो तू. आता धुवायची गरज आहे का त्या जीवाला. हे बाकी कपडे धुतय, सगळं धुतं माणूस, पण जीवाला बाबा प्रतिक्रमण, प्रत्याख्यान, आलोचना करून धुतलं का कधी. स्वच्छ करायचा प्रयत्न करतो नाही ना. म्हटलं ना बुद्धीच लावली नाही, म्हणून म्हटलं परीक्षाच करत नाही तर आपल्याला समजणार नाही. म्हणून न्याय ग्रंथ आपल्याला परीक्षा कशी करायची हे शिकवतात. नुसतं परीक्षा करायची बुद्धी पाहिजे, म्हणजे नाही तर परीक्षा म्हणजे उगाच काय पण केलं म्हणून ते बरोबर असं नाही. परीक्षा करण्याची एक सिस्टीम आहे. परीक्षा म्हणजे काय हे समजलं तर व्यवस्थित परीक्षा करता येईल, आणि मग ती वस्तू आपल्याला व्यवस्थित ग्रहण करता येईल किंवा सोडता येईल.
म्हणून न्यायग्रंथ शिकले तर आपल्याला धर्माची किंमत समजेल, म्हणजेच आपली किंमत समजेल. म्हणून इथं अम्माने लिहिलं जीवन की सबसे श्रेष्ठ. कळलं का लिहिलंय ते? इतका भाव आहे त्या नुसत्या शब्दात. किती दिवस झाले? 4 दिवस सांगतोय ना तुम्हाला, 5 दिवस. जीवन की सबसे श्रेष्ठ निधीमध्ये किती अर्थ भरलेला असू शकतो देवाला तुम्ही विचार करणार आहे का? उद्या प्रवचनाला बस, तेवढ्यावर सांगायचं तुला, बघ तुला येते की नाही. सगळ्यांनी तुम्ही जीवन की सर्वश्रेष्ठ निधी आहे ना, याच्यावर चिंतन घेऊन आणा. आता आम्ही वाचलंच नाही तर आम्हाला जीवन की सर्वश्रेष्ठ निधी काय लिहू असा प्रश्न आहे. आता मी वाचलंय, मला याचा अनुभव आहे, तेव्हा मला कळतं की का लिहिलंय ते, आणि त्याच्यावर म्हणून मी बोलू शकतो, सांगू शकतो. तुम्हाला याच्या पुढचा विषयच माहित नाही, त्यामुळे तुम्हाला जरी मी म्हटलं लिहा जीवन की सबसे श्रेष्ठ निधी, का म्हटलं नाही दीपिकाला, तर मी का लिहिलं. पण मला कळतंय त्या शब्दातला भाव जो आहे तो किती मोठा, असं शब्द किती परफेक्ट त्याला जोडले गेलेले. ओम नमः.